अनिकेत सराफदार, एक्सेल व्हेकल कोल्हापूर. टोप संभापूर शोरूम मधून आता आपण गाडी बघत आहोत टाटा 16 टायरमध्ये. त्यामध्ये काऊलमध्ये पण गाडी आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि सिग्नामध्ये पण अवेलेबल आहेत. त्यामध्ये जर बघायला गेला तर 30 फुटामध्ये, 28 फुटामध्ये, 32 फुटामध्ये अशा लेंथमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत गाड्या. आता ज्या गाडीची माहिती सांगणार आहे ती आपल्याकडे नवीन आलेले आहे 4832.T. म्हणजे 48 हे ग्रॉस व्हेकलमध्ये, 47 मध्ये ग्रॉस व्हेकल येते. 32 म्हणजे 320 हॉर्स पॉवर इंजिन येते याला. आणि ही आहे सिग्ना केबिन. त्यामध्ये दुसरं मॉडेल येते काऊल. आणि ह्याच्यामध्ये जर 4 पॉईंट सस्पेंडेड जर तुम्हाला केबिन हवी असेल तर ती केबिन येते आपले प्रायमा नवीनमध्ये. इथे बघायला गेलं तर इथं टाटाचं ब्रँडिंग आहे, टाटाचा लोगो आहे. वरती मिरर दिलेला आहे, साईड मिरर. साईडच्या टायरच्या साईडचं जर बघायचं गेलं तर तिथं पण मिरर दिलेला आहे, पुढे पण मिरर दिलेला आहे. हे सिग्नाचं व्हेरियंट आहे. याला जो समोरचा बंपर येतो हा 3 पीस बंपर येतो. साईडला तुम्हाला हेडलॅम्प दिलेले आहेत मोठे. त्याच्या खाली सेफ्टीसाठी खालचा तुम्हाला बंपर दिलेला आहे. ह्यामध्ये आपल्याला टायर जर बघायला गेले तर टायर आपल्याला अपोलो, JK, ब्रिस्टॉन, MRF जो येईल ह्या कंपनीपैकी कोणताही टायर येऊ शकतो. टायर साईज आहे 295, 90, R20. त्यामध्ये आपल्याला ट्यूबलेस पण अवेलेबल आहे, रिडाईल टायर पण आहे, रेग्युलर ट्यूब टायर. आपल्याला 4830 मध्ये चॅसिस लेंथ जर बघायला गेलं तर आपल्याला 28 फूटमध्ये पण अवेलेबल आहेत, 30 फूटमध्ये पण अवेलेबल आहेत, नंतर 32 फूटमध्ये पण अवेलेबल आहे. आता थोडक्यात तुम्हाला ड्राईव्ह लाईनची माहिती सांगतो. ह्या गाडीला आपण इंजिन दिलेलं आहे कमिन्स. 6.7 लिटरचं इंजिन येते, जे कमिन्सचं इंजिन आहे, जे कमर्शियल व्हेकलमध्ये जगामध्ये नंबर 1 स्टेजला इंजिन आहे. नंतर 1150चा गिअरबॉक्स येतो. बघायला गेलं तर 1150चा गिअरबॉक्स येतो. टॉर्क त्याचा जातो 1100 न्यूटन मीटर. इंजिन, गिअरबॉक्स, इंजिन, क्लच, गिअरबॉक्स, नंतर तुम्हाला पॉप्युलर शाफ्ट, डिफरेन्शियल. याला ड्राईव्ह लाईनला पूर्ण वॉरंटी आपली 6 लाख किलोमीटर किंवा 6 वर्ष आहे. आपल्याला या गाडीला फ्युएल टँक येतो 400 लिटरचा. ते टँक जो आहे तो आपला पॉलिमरचा टँक आहे, जो की ड्रस्टेड नाही आहे. त्याच्यापासून आपल्याला काही गाडीला कोणतं काही प्रॉब्लेम होत नाही. आधी जो टँक यायचा तो लोखंडी वगैरे टँक यायचा. आता जर बघायला गेलं तर गाडीच्या बॅक साईडला पाठीमाग आपल्याला रिव्हर्स पार्किंग सेन्सर दिलेला आहे. नंतर रिव्हर्स कॅमेऱ्याची प्रोव्हिजन पण करून ठेवलेले आहे. तुमचे जे टेल लॅम्प येतात पाठीमागचे ते LED मध्ये यायला लागलेत. खाली बंपर सुद्धा तुम्हाला सेफ्टीसाठी चांगला दिलेला आहे. नंतर पुढचे जे आपले 2 ॲक्सल येतात ते स्टेरेबल ॲक्सल आहे, म्हणजे दोन्ही पण टर्न मारल्यानंतर दोन्ही पण टायर एका साईडला मुवमेंट होते. नंतर चेसिस जर बघायला गेला तर चेसिसमध्ये पण थिकनेसमध्ये सुद्धा पूर्ण थिकनेस चांगला आहे चेसिसचा. आपल्या रिपीटेड बोल्टेड चेसिस येते. नंतर हा सेकंड स्टेरेबल ॲक्सल आहे. नंतर त्या पाठीमागे आपल्याला लिफ्ट ॲक्सल दिलेला आहे. लिफ्ट ॲक्सल बलूनच्या साहाय्याने वर खाली, जसं की गाडी लोडेड असेल तर खालच्या पोझिशनला, गाडी जर माल नसेल तर वरती उचलून राहतो. तो ॲटोमॅटिकली आहे पूर्ण. गाडी ज्यावेळेला आपण टर्न वगैरे घेतो त्यावेळेला पण ॲटोमॅटिकली तो वरती, हे टर्नच्या हिशोबानं तो खाली वरती होतो. नंतर हा आहे आपला ड्राईव्ह ॲक्सेल आणि हा डमी ॲक्सेल. केबिन पहिल्यापेक्षा सुपिरियर दिलेले आहे. नंतर पूर्ण
बारीक गोष्टी सुद्धा बघितलेल्या आहेत टाटा मोटर्सने, जसं करून स्टेरिंग आपलं हँडेल, डोअर हँडेल ते पण एकदम स्मूथली ओपन होण्यासारखं दिलेलं आहे. सेंट्रल लॉक दिलेला आहे. पहिलं जे आपले स्टेरिंग येत होतं ते साधं येत होतं. आता जे दिलेलं आहे ते मॉडर्न, पूर्ण मॉडर्न स्टेरिंग दिलेलं आहे. नंतर केबिनचं जर इंटिरियर जर बघायचं म्हटलं तर पूर्ण फिनिशिंग वगैरे जे पहिलं आपलं इंटिरियर येत होतं ते कापडी येत होतं, आता पूर्ण प्लॅस्टिकमध्ये यायला लागले, जेणेकरून घाण होण्याचे वगैरे हे चान्सेस कमी आहेत. होऊ पण शकतोय, वॉश पण होऊ शकते. आतून ग्लो बॉक्स दिलेला आहे 2. नंतर मॉडर्न पद्धतीचं लाईट दिलेलं आहे. तुम्हाला गाडीला म्युझिक सिस्टीम इनबिल्ट दिलेले आहे. AC कंपल्सरी आहे, AC आहे गाडीला. जो गाडीला एक्झॉस्ट ब्रेक येत होता तिथं आता गाडीला इंजिन ब्रेक दिलेला आहे, जेणेकरून घाट सेक्शनला वगैरे गाडी कंट्रोल होण्यासाठी मदत होते. नंतर जो कोणाच्याही गाडीत, दुसऱ्या कोणत्याही गाडीत कमर्शियल व्हेकलमध्ये नसलेलं एक फीचर्स आहे हिल स्टार्ट असिस्ट, जो आपण चढाण वगैरे घाट वगैरे चढताना तो यूज करू शकतो, जेणेकरून तो यूज केल्यानंतर गाडी जरासुद्धा पाठीमागं सरकत नाही आहे. या मोसममध्ये गाडी गिअर घेऊन आपण पुढे नेऊ शकतो. नंतर ह्याला जे 3 मोड आहेत, हेवी, लाईट, मिडियम, हे पूर्ण ॲटो मोड केलेले आहेत, जेणेकरून ड्रायव्हरला लक्षात आलं नाही आलं कोणत्या मोडमध्ये कधी गाडी चालवायची आहे. त्यामुळं टाटा मोटर्सने ते ॲटो मोड दिलेले आहेत. मोड टाकायची सुद्धा ड्रायव्हरला गरज नाही, ॲटोमॅटिक ते मोड ज्या त्या पोझिशनला सेट होतात. पूर्ण मोठी केबिन दिलेली आहे, स्लीपर केबिन आहे, AC आहे. AC असल्यामुळे ड्रायव्हर कम्फर्ट. नंतर तुमचे जे सीट दिलेले आहे ती सुद्धा सस्पेंडेड सीट आहे, त्यामुळे ड्रायव्हरला त्रास वगैरे होणे कमरेचं असं काही हे नाही आहे. ड्रायव्हर जास्तीत जास्त ट्रिपा मारेल न थकता ह्या हिशोबाने केबिनचे स्ट्रक्चर केलेलं आहे. कोणत्या गाडीची माहिती हवी असेल तर DM करा, नाहीतर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा.